खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप, पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची रिपाईची मागणी, एफआयआर रद्द करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशीची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा. एफआयआर रद्द करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशीची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा. भ्रष्टाचार करून गुन्हा दाखल केल्याचा आरोप, पोलीस निरीक्षक साबळे यांच्यावर निलंबनाची मागणी, खोट्या गुन्ह्याच्या माध्यमातून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, रिपाईचा पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप. आज दिनांक 1 रोजी बुधवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर क्रमांक 0385/2026 संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात फिर्यादी दिनकर मारोतराव देशमुख, रामराव रंगनाथ खडके आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी संगनमत करून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात रिपाईचे राज्य सचिव तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट ब्रह्मानंद सखाराम चव्हाण यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि विविध आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निवेदनात ॲडव्होकेट ब्रह्मानंद सखाराम चव्हाण यांनी संबंधित जमीन व्यवहार हा पूर्णपणे दिवाणी स्वरूपाचा असल्याचा दावा केलाय. संबंधित सर्वे क्रमांक 477/3/5 मधील 55 आर जमिनीबाबत इसार पावती, फेरफार आणि शासकीय मोजणीचा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असून फिर्यादीनं जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच फिर्यादीत नमूद करण्यात आलेल्या 16 जून 2026 रोजीच्या कथित घटनेच्या दिवशी आपण घटनास्थळी गेलो नसल्याचा दावा करत फिर्यादी आणि इतर संबंधितांचे मोबाईल लोकेशन, CDR तसेच परिसरातील CCTV फुटेज तपासण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. 4 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असताना पोलिसांनी प्राथमिक चौकशी किंवा पुराव्यांची पडताळणी न करता गुन्हा नोंदवल्याचा आरोपही करण्यात आलाय. ॲडव्होकेट चव्हाण यांनी आपण रिपाईचे राज्य सचिव आणि ज्येष्ठ विधिज्ञ असल्याचं नमूद करत खोटा गुन्हा दाखल करून आपली सामाजिक आणि राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय. तसेच आपण बौद्ध समाजातील असल्यानं जातीय द्वेषातून कारवाई झाल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आलाय. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी करून पोलीस अधिक निरीक्षक संतोष साबळे यांना निलंबित करावे, खोटा एफआयआर रद्द करावा आणि संबंधितांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण मदारे परिवार आणि आंबेडकरी संघटनांच्या वतीनं आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.